योगा सेंटरचे गुरु विष्णू मनदीपजी, PhD टीचर, माझे परमपूज्य आई वडील, माझी प्रिय पत्नी प्रीती, माझा भाचा ऋषिकेश, सरिता सिस्टर, आज माझी मुलगी आली आहे अनुष्का, डॉक्टर पटवर्धन, मिसेस देशमुख गुरुजी, जाता दिली, आपले गवस काका, झोपे काका तब्येतीमुळे आलेले नाहीये आणि एवढ्या भर पावसात तुम्ही सगळे या रविवारी आलेल्या त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. तर आज आपण ज्ञानयोगाच्या सेकंड लास्ट पॉइंटला आलोय. पुढच्या वेळेला ज्ञानयोग आपण कन्क्लूड करतोय आणि मग भक्ती योगाकडे जाणार आहोत. तर ज्ञानयोगात आपण सुरुवातीपासून जर बघितलं तर पहिल्या याच्यात आपण ज्ञान, विज्ञान, परज्ञान हे आपण समजून घेतलं. ज्ञान म्हणजे जे आपल्या बेसिक द्वैतामध्ये, ड्युअलिटीमध्ये जे ज्ञान आहे त्याला ज्ञान म्हणतात. विज्ञान म्हणजे रिअलायझेशन, जे तुमच्या सेन्स ऑर्गनच्या परसेप्शनच्या पलीकडे ज्ञानाचा अनुभव येतो, विज्ञानाची अनुभूती येते. सो इट इज एक्सपिरियन्स्ड बियॉन्ड द सेन्स परसेप्शन इज कॉल्ड विज्ञान. आता विवेक, डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय ते आपण पहिल्या ज्ञानयोगाच्या पार्टमध्ये बघितलेलं होतं. गेल्या पार्टमध्ये आपण बघितलं होतं माया म्हणजे काय, जे अज्ञानाचं आवरण येतं ते मायेचं आवरण काय असतं, ग्रेस ऑफ गॉड काय असते आणि ते अविद्येचं आवरण कुठे कुठे असतं, काय काय त्रास होतो ते बघितलं होतं. तर आज आपण तिथून मायेपासूनच पुढे सुरुवात करूया आणि आज आपण बघणार आहोत की ज्ञानयोग आणि कर्मयोग त्यांची सांगड कशी घातली गेलेली आहे. ती सांगड घातलेली गेलेली असताना ज्ञानयोग म्हणजे नेमकं काय, तो वर्किंग विथ डिवाइन कॉन्शियसनेस और कॉन्शियसनेस फिक्स्ड इन द ट्रूथ, डिवाइन ट्रूथ, परात ज्ञानात तुमचं चित्त ठेवून काम करणं, हा ज्ञानयोग. कर्मयोग म्हणजे कर्म करणं चित्त परात ज्ञानात ठेवून, म्हणजे दोन्ही कसे सेम आहे ते आपण गेल्या वेळेला बघितलं. ड्रायव्हिंग तुम्ही करताय तर सगळे नियम तुम्ही वापरून ड्रायव्हिंग करताय तर तुमची मनस्थिती सुधारणार ऑटोमॅटिक. आणि जर मनस्थिती सुधारलेली असते ड्रायव्हिंग केलं तर तुम्ही सगळे नियम पाळणार. म्हणजे दोन्ही सेमच आहेत ते आपण शेवट बघतो. दॅट इज ऑल. फक्त हे आज लिहित असताना काही प्रश्न उत्तराच्या स्वरूपात मी तयार केलं तेव्हा मला लक्षात आलं पंडित व्यासाने भगवद्गीतेत प्रश्नोत्तर का घातले. इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड अँड एक्सप्लेन इन द फॉर्म ऑफ क्वेश्चन आन्सर. तर ते आपण बघूया. छान मला पडलेले प्रश्न आणि त्याची उत्तरं मिळवलेली माझ्या पद्धतीने घेतलेले आहे, असा प्रकार दिलेला नाहीये कुठे. तर आपण येऊया पहिले मायेच्या बाबतीत आपण आलो होतो. सगळे गुण आहेत, त्या गुणांचा सगळा खेळ चालू आहे. तर हे तीन जे गुण सत्व, रजस, तमस, या गुणाशी गुण रिएक्ट करतायत आणि हा सगळा मायेचा खेळ या द्वैतात आलेला आहे. म्हणूनच भगवद्गीतेत म्हटलंय त्रिभिर्न गुणमयी भावैहि एभिहि सर्वमिदं जगत मोहितम नापि जानाति मामेभ्य परमव्ययम्. म्हणजे या तीन गुणांनी हे सगळं जग भ्रमित झालेलं आहे आणि या गुणांमुळे जे मोहित झालेली लोक आहेत, सगळी लोक ती मला ओळखत नाहीये असं श्रीकृष्ण सांगतोय. जो मी परम अव्ययम, कधी नाश न पावणारा, नित्य टिकणारा, चेंजलेस जे आहे त्याला लोक ओळखत नाहीयेत या मायेच्या प्रभावाखाली. मग ही माया म्हणजे काय ह्याचा आपण एक सारांश फक्त घेऊ. गेल्या वेळेला सगळं डिटेल नको. दैवी येशा गुणमयी, ही देवातूनच उत्पन्न झालेली आहे. देवाचंच हे मायारूपी रूप आहे. दैवी येशा गुणमयी मम माया दुरत्यया, म्हणजे माझी माया पार करणं खरंच कठीण आहे असं श्रीकृष्ण सांगतोच आहे. दैवी येशा गुणमयी मम माया दुरत्यया. मग उपाय काय? मामेव ये प्रपद्यन्ते, जे मला शरण येतात, सरेंडर करतात. मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते या मायेच्या सागरात तरुण जायला पात्र होतात किंवा सक्षम होतात. सो इन शॉर्ट यू हॅव टू सरेंडर. वन्स यू अंडरस्टँड, यूज युअर इंटेलेक्ट, विवेक, डिस्क्रिमिनेशननी तुम्ही त्या पातळीवर पोहोचलात की तुम्हाला कळलं हे सगळ्याच्या पलीकडे कोणी आहे, त्या परम शक्तीला, सत्याला तुम्ही सरेंडर जा
अंधश्रद्धेने कोणालाही सरेंडर जाऊ नका, आणि हे सरेंडर केलं तर तुम्ही सत्यापर्यंत पोहोचू शकता, माझ्यापर्यंत पोहोचू शकता, असं श्रीकृष्ण सांगतो. हे सांगत असताना श्रीकृष्ण पुढे सांगतात की 4 प्रकारचे लोक आहेत जे माझी उपासना करत नाहीत, मला शरण जात नाहीत, आणि 4 प्रकारचे ते मला शरण येतात. त्यातले कोण आवडीचे कोण आवडीचे हे फक्त 2 श्लोक त्यांनी दिले. ठीक आहे, तर 4 प्रकारचे लोक कोण? जे वाईट कर्म करतात, इव्हिल माइंडेड, दुष्कृतीनो, मूढा म्हणजे मूर्ख लोक, अडाणी अज्ञानी लोक, ज्यांच्यावर अविद्या खूप पांघरून घातलेला आहे, आणि नराधमा म्हणजे एकदम प्राण्यासारखे वागतायत. नराधमा म्हणजे अधम, नर अधम, जे अतिशय नीचपणे वागतायत, अशी लोक मायया अपरोत ज्ञाना, या मायेने त्यांचं ज्ञान किडनॅप केलेलं आहे. मायया अपरोत ज्ञाना आसुरम भावमाश्रितः, म्हणजे जे राक्षसी वृत्तीचे बनलेले आहेत ती लोक माझ्या सत्याच्या मार्गावर येत नाहीत, ती माझ्या उपासना करत नाही. कारण एक तर ते वाईट कर्म करतायत, किंवा ते मूर्ख अज्ञानी लोक आहेत, किंवा ते नराधमासारखे आहेत, किंवा त्यांचं ज्ञान किडनॅप झालेलं आहे. या मायेच्या प्रभावाखाली त्यांची मती भ्रष्ट झालेली आहे आणि ते राक्षसी प्रवृत्तीचे बनलेले. मग 4 प्रकारचे लोक माझी उपासना करतात, म्हणजे सत्याच्या मागे धावण्याचा प्रयत्न करतात किंवा त्या परमात्म्याच्या मागे लागतात, असे 4 जण. ते छानपैकी त्यांनी दिलंय. अर्थ जिज्ञासू सुरर्थार्थी ज्ञानीच, हे 4 लोक. अर्थ म्हणजे जे खूप पिडलेले लोक आहेत, त्रासलेले आहेत, त्यांना काहीतरी हवंय. मला ना हे पाहिजे, मी देवाची आराधना करतो, मला परीक्षेत चांगलं मिळू दे, मी रोज नवस करतो, हे करतो. जे आपण नवस बघतो, जे देवळात रांगा लागलेले असतात, ते सगळे अर्थभावनेचे जास्त असतात, कारण का त्यांना रांगा लावून काहीतरी फळ हवं असतं, म्हणून ते देवाच्या मागे लागलेले असतात. सो कॉल्ड इनडायरेक्टली सत्याच्या मागे लागलेले असतात. जिज्ञासू, जिज्ञासू म्हणजे कसलीही पर्सनल गेन नसतं, पण इन्क्विजिटिव्हनेस, क्युरिओसिटी, काय नक्की हे सत्य आहे, काय लोक देव देव करतायत, ह्याच्यात खरंच काही ठेवलंय का, अशा ह्याच्यात बरेचसे रिपोर्टर वगैरे आता सद्गुरूंचं खाली ईशा फाउंडेशन आहे तिकडे जातात, किंवा चांगल्या जिथे साक्षात्कारी लोक असतात तिकडे जातात, आणि त्यांना त्या जिज्ञासेतून खरंच ते सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांनाही लक्षात येतं की हा बंधू प्रकार नाही, हा खरोखरीच आहे. जिथे खरंच असतं तिथे, आणि जिथे खरं निघत नाही तिथे लोक जेलमध्ये जातात, त्यांचं भांडप फाश हो. तर अर्थ जिज्ञासू, अर्थार्थी, अर्थार्थी म्हणजे परत काहीतरी पाहिजे मला. एक तर पिडलेले त्रासलेले आहेत, म्हणजे कुठला तरी आजार झाला आणि तो काही बरा होत नाही, अरे देवाच्या मागे लागले, म्हणजे एकदम हैराण झाले. अर्थार्थी म्हणजे परत काहीतरी पाहिजे, मला एवढे पैसे पाहिजे, मी लॉटरीचं तिकीट घेतलंय ते तरी लागू दे. आणि शेवटचं ज्ञानी, ज्यांनी ज्ञान मिळवलेलं आहे आणि त्यांना कळलंय तेच सत्य चिरकाल टिकणारं आहे, नित्य आहे, तेव्हा त्याच्याच मागे आपण लागूया, बाकी कशात काही राम नाहीये. तर ज्ञानी हे भरताला, भरतर्षभ म्हणजे भरताच्या काय म्हणतात ते पिढीतून आलेल्या अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतायत, भरतर्षभाला. तर गोष्ट अशी आहे की या 4 पैकी पुढच्या काही श्लोकात त्यांनी दिलंय की जे ज्ञानी लोक आहेत आणि माझी उपासना करतात ते मला सगळ्यात प्रिय आहे, ते माझ्या ठिकाणी स्थित आहेत आणि मी त्यांच्या ठिकाणी स्थित आहे. कारण ते कुठल्याही अपेक्षेशिवाय, कुठल्याही क्युरिओसिटी शिवाय ते केवळ माझ्यामध्ये रममाण झालेले आहे. तर आज आता पुढच्या आजच्या मेन टॉपिक कडे, त्याच्यात मी की पॉइंट्स काढलेले आहेत, प्रश्न काढलेले आहेत. तर पहिले 2 पॉइंट आहेत सेम डायरेक्शन सेम रिझल्ट. तर श्रीकृष्ण सांगतात अर्जुनाला, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्, जे मला ज्या प्रकारे भजतात त्या प्रकारे मी त्यांना प्रसन्न होतो. मम वर्तमान वर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः, कुठल्याही तऱ्हेने लोक शेवटी माझ्यापर्यंतच पोहोचतात. आपल्याला समजा जायचंय सत्याकडे, समजा आपण सत्य पकडलं ठाण्याला आहे आणि ठाण्याला आपल्याला पोहोचायचंय, तिथे सत्य आहे, परंतु काही जण चुकीची वाट पकडून ठाण्याला जायच्या ऐवजी कर्जतला जातात, काही पुण्याला जातात, काही कन्याकुमारीला जातात,
काही इतकी चुकीची वाट पकडतात की दक्षिण ध्रुवापर्यंत जातात, पण नंतर फिरून परत ते ठाण्यापर्यंतच येतात. शेवटी सगळ्या वाटा माझ्यापर्यंतच येऊन पोचतात. या ना त्या प्रकारे ते इकडेच पोचतायत. जेवढी वाट दूर जाईल तेवढी ती खडतर बनेल, तुम्हाला त्रासदायक होईल, तुमच्या वाटेला सुख येणार नाही, दुःख राहील, हाल अपेष्टा होतील. आणि जेवढं तुम्ही डायरेक्ट वाटचाल कराल तेवढं देव तुम्हाला उचलून घेईल. तुमच्या आयुष्यातले त्रास सगळे गायब झालेले असतील, जे भौतिक त्रास असतात. हे झालं सेम डायरेक्शन. दुसरं आहे सेम रिझल्ट. तुम्ही कुठलाही मार्ग घ्या, चांगली कर्म करा आणि देवापर्यंत पोचा. चांगलं ज्ञान घ्या आणि कर्म करा आणि देवापर्यंत पोचा. दोन्ही सेमच आहे असं श्रीकृष्ण सांगतात. सांख्य योग, सांख्य म्हणजे ज्ञान योगातला आणि योग म्हणजे कर्मयोग. सांख्य योग पृथक बाला प्रवदंतीन पंडिता, हे वेगवेगळे नाहीयेत असं पंडित देखील म्हणतात. एकमप्या स्थित सम्यक, दोघं एकाच ठिकाणी स्थित आहेत. एकमप्या स्थित सम्यक उभयोर विंदते फलम, दोघांचं फळ एकच आहे. ते कसं, ते आपण इथे येतोय, इथे 3 स्टार काढले आणि इथे 3 स्टार काढले. जिथे सुरुवात झाली आमची तिथे संपली. म्हणजे कसं एकत्र जुळतं ते आपण परत एकदा बघणार आहोत. हे सगळं बघितल्यावर इन शॉर्ट जे उदाहरण दिलं होतं, ड्रायव्हिंग करायला तुम्ही शिकता तेव्हा सगळे नियम जर तुम्ही अंमलात आणलेत की जोरात हॉर्न देऊ नका, उगीच ओव्हरटेक करू नका, वाटेल तो स्पीड ठेवू नका, आणि हे तुम्ही सतत करत राहिलात तर हळूहळू तुम्हाला ज्ञान मिळतं की गाडी कशी चालवल्याने तुम्ही आनंदी राहता आणि मग तुम्ही त्या ज्ञानाने चांगली गाडी चालवत राहता. जर तुम्हाला ऑलरेडी ज्ञान मिळालं की सगळे आपल्यातच आहेत, आपणच सगळे होत, मग कोणाला मागे टाका, कोणाला त्रास द्या, कोणाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने गाडी चालवा. ज्या रस्त्यावरून चालवतोय त्या रस्त्याला पण त्रास नको, त्या गाडीला पण त्रास नको. इतकी समबुद्धीची भावना जेव्हा निर्माण होईल तेव्हा ऑटोमॅटिक तुमची कृती पण चांगली होणार आहे. मग तुम्ही ज्ञानयोगातून कर्मयोगात या, कर्मयोगातून ज्ञानयोगात या, दोन्ही एकमेकांना जुडणारच आहेत. त्याच्यावरतीच आजचा सगळा प्रपंच आहे, रिकन्सिलिएशन ऑफ कर्मयोग आणि ज्ञानयोग. आता आपण आलो प्रश्नांकडे. काम कशाला करा, कर्म कराच कशाला? ज्ञान मिळालं शांत बसा, काही करायची गरज नाहीये, हा एक प्रश्न पडू शकतो. कर्म करा कशाला? ते याच्यात पहिलं जे सांगितले श्रीकृष्णांनी, नियतम कुरु कर्मत्वम कर्म ज्यायो अकर्मणा, म्हणजे तुमच्या वाट्याला आलेलं कर्म कर. अर्जुनाला सांगतात श्रीकृष्ण, कर्म करणं हे कर्म न करण्यापेक्षा केव्हाही श्रेयस्कर. कारण शरीर यात्रा पिचते न प्रसिद्ध येत अकर्मणः, जे शरीराचे कार्यक्रम आहेत ते कर्मच आहे. श्वास घेतल्याशिवाय तू जगू शकणार नाही, पाणी प्यायल्याशिवाय, खाल्ल्याशिवाय, थंडच बाथरूमला गेल्याशिवाय, थोडं हात हलवून तोंडात घेतल्याशिवाय, गिळल्याशिवाय जर तू जगणारच नाहीये तर तू कर्म करतोच आहेस. कर्म केलंच नाहीस तर तू राहशीलच कसा? हे पहिलं कारण. काम का तसंही तू काम करतोच आहे तर जरा चांगलं काम पण कर, तिथे आपण हळूहळू येऊया. मग दुसरं आहे, कुठलंही तुम्ही कर्म करा, हळूहळू हळूहळू तुम्हाला ज्ञान प्राप्ती होते. कुठलंही कर्म करत राहिलं तर हळूहळू हळू ज्ञान प्राप्ती होते. म्हणून ते म्हणतात की द्रव्याचा यज्ञ करू नको, ज्ञानाचा यज्ञ कर. ते म्हणतात श्रेयान द्रव्यमयात यज्ञात ज्ञान यज्ञ परंतप सर्व कर्म अखिलम पार्थ. पार्थ म्हणजे अर्जुन. सर्व कर्म अखिलम पार्थ, सगळी जी कर्म आहेत ती पार्था ज्ञाने परिसमाप्यते, त्याचं रूपांतर शेवटी ज्ञानात होतं. आता हे आपल्याला वाटतं काय बोजड नॉलेज देतो श्रीकृष्ण. विल्यम ब्लेक पण तेच म्हणालाय जरा सोप्या भाषेमध्ये. द फूल हू परसिस्ट इन हिज फॉली would become wise. The fool who persists in his folly would become wise. म्हणजे जो मूर्ख त्याच्या मूर्खपणात टिकून राहील, तोच मूर्खपणा करत राहील, शेवटी तो हुशार होईल. इन द सेन्स मूर्खपणा करता करता त्याच्याकडे ते ज्ञान येत जाईल आणि त्या ज्ञानाने तो शेवटी हुशार होईल. आणि ते ज्ञान कुठून आलं? कर्म केल्यामुळे. हेच श्रीकृष्ण सांगतायत की सर्व कर्म अखिलम पार्थ
ज्ञाने परिसमाप्यते, ते शेवटी ज्ञानातच येणार आहे. म्हणजे हे लॉंग कट झाला की तुम्हाला काही डोकं नाहीये, मूर्खासारखं तुम्ही काही काम करताय ते करत राहा, हळूहळू तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. त्याची ऍडव्हान्स स्टेज कुठली आहे की जर तुम्ही योग्य काम केलं, चांगलं काम केलं, कर्मयोगात काम केलं तर काय होईल हे सांगताय. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानासारखं पवित्र गोष्टी इथे कुठली या भूतलावर नाही. तत् स्वयं योग संसिद्ध. जर तुम्ही स्वतः योग संसिद्ध झालात, कर्मयोगात काम करायला लागलात, कुठलंही ज्ञान नसताना कर्मयोगात म्हणजे निस्वार्थीपणे, विदाउट अटॅचमेंट, फुल्ली इन्व्हॉल्ड आणि देवाला अर्पण करून तुम्ही काम करायला लागलात, कालेन आत्मनी विंदती. म्हणजे काळ जसा जाईल तस तसं तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. जर तुम्ही कर्मयोगात काम करत राहिलात तर कर्मयोग, टाइम अँड यू गेट डिवाइन नॉलेज किंवा ब्रह्मज्ञान. तर का काम करावं? एक तर त्याच्याशिवाय शक्य नाही. दुसरं कुठलंही काम करा, शेवटी नॉलेज येणारच आहे. जर तुम्ही कर्मयोगात काम केलं तर ते लवकर येईल आणि तुम्हाला चांगलं मिळेल. काय मिळेल? ब्रह्मज्ञान मिळेल. दुसरं आणि शेवटचं जे विवेकानंदांनी त्यांच्या 8 व्हॉल्यूम मध्ये बऱ्याचदा उल्लेख केलेला आहे की कशा करता कर्म करायचं. तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त झालं, सगळं ठीक आहे, तुम्ही कर्मयोगी आहात, कशा करता काम करा. तर एकच त्यांनी सांगितलंय, आत्मशुद्धीसाठी. आता आत्मशुद्धीसाठी का करा आणि बाहेरच्यासाठी का नको, ह्याचं थोडक्यात जर आपण सारांश आधीच्या लेक्चर मधलं बघितलं होता तर हे जग जे आहे ड्युअलिटी मध्ये, इट इज सम टोटल ऑफ प्लेजर आणि पेन. प्लेजर वाढलं, पेन वाढणार, मिजरी वाढणार. जसं आपण आधुनिक युगात मोबाईलनी फायदे वाढले, नुकसान पण वाढले. हे गेल्या वेळेला मायेच्या ह्याच्यात आपण बघितलं होतं. म्हणजेच सम टोटल ऑफ पेन अँड सॉरो, सॉरो आणि मिजरी आणि प्लेजर हे सेम राहणार. ह्याचाच अर्थ कधीही या जगातून तुम्ही दुःख संपूर्णपणे घालवू शकणारच नाही, कारण ते दुःख आणि सुख यांची सम टोटल सेम राहणार. याच्यात विवेकानंदांनी एक गोष्ट सांगितली आहे की एक मनुष्य असतो, खूप लोभी असतो, तो खूप प्रार्थना करतो, देव प्रसन्न होतो. तो म्हणतो मला असं दे की मनात इच्छा झाली की पूर्ण झाली पाहिजे. आणि ती इच्छा पूर्ण, तो म्हणतो बघा नंतर तू गडबड होईल, तुला तो जिनी मी दिला तर, नाहीतर तो खाऊन टाकेल तुला, जर तुझ्या मनात काही इच्छा राहिली नाही तर. तो म्हणतो नाही नाही, माझ्या इच्छा संपणाऱ्यातल्याच नाहीयेत, तो काय मला खाणारच नाही. तो सुरुवात करतो, जिनी आला की तो राक्षस येतो, असा आहे मी आलो तुझ्याकरता. तो म्हणतो की मला बंगला दे, गाडी दे, सुंदर बायको दे, पैसे दे, बँक बॅलन्स दे, मुलं दे. 2-4 मिनिटात सगळ्या इच्छा संपता, अजून काय आठवतच नाही. तो म्हणतो आता मी तुला खाणार. हा पुढे पळतोय, जिनी मागे पळतोय, संपायला तयार नाही. शेवटी परत देवाचा आनंद करतो, बाबा ये बाबा मला सोडव ह्याच्यातून. देव म्हणतो मी सोडवीन, पण सगळं मिळालेलं निघून जाईल. तो म्हणतो चालेल, जीव तर वाचेल, आता काय करू सांग. तर देव म्हणतो की तू कुत्रा दिसतोय का समोर, त्याला एक ट्यूब दे आणि त्याला सांग ती ट्यूब त्या नळीत त्या ट्यूब टाक, त्या ट्यूब मध्ये कुत्र्याची शेपटी टाक आणि ती ट्यूब काढ आणि बघ ती शेपटी सरळ झाली का. तो जिनी म्हणतो हे काय सोपं काम आहे, 1 सेकंदाच आहे. तो टाकतो, काढतो, परत शेपटी वाकडी, परत टाकतो, परत वाकडी. 1 तास, 2 तास, 2 दिवस झाले. तो जिनी मेटाकुटीच येतो. तो म्हणतो बाबा मला ह्याच्यातून सोडव, मी तुला नाही खाणार, निघून जाईन मी. तो म्हणतो ठीक आहे जा निघून. मग तो निघून जातो. गोष्टीचं तात्पर्य, ह्या जगातली सुख दुःख या कुत्र्याच्या शेपटीप्रमाणे आहे. ती तुम्ही कधीही सरळ करू शकत नाही. तुम्ही कितीही म्हटलं या जगातली सगळी दुःख गायब करू, फक्त सुख ठेवू, शक्य नाही. उलट कोणी म्हटलं की या जगातली सगळी सुख गायब करू, फक्त दुःख ठेवू, नाही शक्य. इट हॅज टू बी बॅलन्स. इट इज ड्युअलिटी बेस्ड वर्ल्ड. इट इज मायामय. हे बॅलन्सच होत राहणार. मग अशा याच्यात कर्म का करा, तर हे सांगतात आत्मशुद्धीसाठी कायेन मनसा बुद्ध्या, कायेन मनसा बुद्ध्या केवलै इंद्रियैपि. जे काया, मन, बुद्ध्या आणि इंद्रिय हे सगळं कशा करता वापरायचंय. योगिन कर्म कुर्वंती. हे योगी लोक कर्म करतात. संगम त्यक्त्वात्मशुद्धये.
अटॅचमेंट सोडून आपल्या आत्मशुद्धीसाठी हे योगी कर्म करतात. मग हे सगळं का कर्म करावं? तर आत्मशुद्धीसाठी. विवेकानंद म्हणतात, यूज दिस वर्ड एज अ मॉरल जिम्नेशियम टू मेक युअर सोल परफेक्ट अँड गेट रीड ऑफ दिस माया. बाकी जगाला तुम्ही काही फार मोठं देणार आहात ही मनातली भावना काढून टाका. हे सुख दुःखमयी जग असंच चालू आलेलं आहे आणि असंच चालू राहणार. तर ही झाली डॉग टेल स्टोरी. आता आपण पहिले बघितलं सेम डायरेक्शन सेम रिझल्ट. कर्म कशा करता करा, वर्क कशा करता. आता कर्मयोग कशाला? कर्मयोग कशाला म्हणजे आपल्या साध्या भाषेत विचारलं काय फायदा काय नुकसान. कर्मयोग केला नाही तर काय प्रॉब्लेम येईल, कर्मयोग केला तर काय बेनिफिट मिळेल ते सांगा, मग आम्ही करतो. हे प्रश्न विवेकानंदाला अमेरिकेत फार विचारले जायचे. मग ते प्रॅक्टिकल वेदांता वगैरे अशावरती लेक्चर द्यायचे की याचा प्रॅक्टिकल अप्रोच काय. थोडे त्याच प्रकारे ते घेतलंय. तर थोडक्यात बघितलं तर कर्मयोग जर केला नाही तुम्ही तर तुम्ही अयोगत आहात. म्हणजे तुम्ही योगात नाही आहात, ते अयोगत किंवा अयुक्त. तर अयोगत झाले तर तुमच्या वाट्याला दुःख येतं आणि योगात असेल तर तुमच्या वाट्याला ब्रह्मज्ञान येतं. म्हणून ते म्हणतात संन्यस्यास्तु महाबाहो दुःखमाप्नुम अयोगत. संन्यस्यास्तु महाबाहो दुःखमाप्नुम अयोगत. हे अयोगत असेल तर तुमच्या वाट्याला दुःख येईल. लक्षात आलं का? पण जर योगयुक्त मुनिर्ब्रह्म अचिरेणाति गच्छति. जर तुम्ही योगयुक्त असाल तर तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. आणि तेव्हा देखील श्रीकृष्ण हीच स्टाईल वापरतात जी आज वापरतात. कुठली? फास्ट मिळेल. ब्रह्मज्ञान फास्ट पाहिजे असेल तर योगात राहा. तर कर्मयोगात तुम्ही राहिला तर ब्रह्मज्ञान फास्ट मिळेल. नुसतं कर्म करत राहिला तर वेळ लागेल, लॉंग कट होईल. आपल्याला शॉर्टकट मारायचा आहे तर कर्मयोग शिकून घ्या. ब्रह्मज्ञान लवकर मिळेल, फास्ट मिळेल. तर कर्मयोग का करा त्याचं उत्तर आपण घेतोय. पुढे जर तुम्ही अयुक्त असाल म्हणजे योगात नसाल तर तुम्ही बंधनात अडकता. आणि जर तुम्ही योगी असाल युक्त असाल तर तुम्हाला शांती मिळते. तर युक्त कर्मफलम त्यक्त्वा. युक्त जो असतो कर्मफलम त्यक्त्वा, जी कर्माची फळं टाकून देतो त्याला नेहमी शांती मिळते, त्याला सुख मिळतं. आणि जो अयुक्त असतो कामकारेण युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांतीम आप्नोति नैष्ठिकीम. अयुक्त कामकारेण फले सक्त निबध्यते. जो अयुक्त असतो तो काहीतरी स्वार्थी हेतूने जेव्हा काम करत असतो म्हणजे कर्मयोगात काम करत नसतो. कर्मयोगात काम करणारा निस्वार्थी हेतूने काम करतो. अयुक्त स्वार्थी हेतूने काम करतो तेव्हा तो कर्मफलांच्या बंधनात बॉन्डेज मध्ये अडकून जातो. म्हणून कर्मफलाने काम करा तुम्हाला बॉन्डेज नको असेल तर. आणि युक्त असेल शांती आप्नोति नैष्ठिकीम तर त्या निष्ठेने काम करून त्याला शांती प्राप्त होऊन जाते. म्हणूनच श्रीकृष्ण अजून म्हणतात यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधन. जे तुम्ही कर्म यज्ञा व्यतिरिक्त करता, यज्ञ म्हणजे सॅक्रिफाइस टू गॉड, ते कर्म सोडून केलेलं कर्म या लोकी तुम्हाला बॉन्डेज मध्ये अडकतं. म्हणून ते सांगतात तदर्थम कर्म कौंतेय. म्हणून हे अर्चना कौंतेय काम करत राहा. मुक्त संग समाचर म्हणजे अटॅचमेंट शिवाय कामाला लाग असं ते म्हणतात. आता सेकंड लास्ट प्रश्न, अजून 3 प्रश्न आहेत फक्त. बुद्धीला काय महत्व आहे? व्हाय इंटेलेक्ट? बुद्धीचा ह्याच्यात रोल काय आहे? ज्ञानयोगात कर्मयोगात बुद्धी कशा करतात? तर याच्यात त्यांनी म्हटलंय नास्ति बुद्धीर अयुक्तस्य. बुद्धी नसेल तर तुम्ही योगयुक्त होणं शक्य नाहीये. बुद्धी ही शेवटी हवीच. आणि जर अयुक्त असाल, तुम्ही जर योगयुक्त नाही आहात तर तुमच्या भावनांवरती कंट्रोल असणं शक्य नाही. तुमच्या भावनांवरती कंट्रोल नसेल तर तुम्हाला शांतता लाभणार नाही. आणि शांतता लाभली नाही तर सुख कुठून येणार? नास्ति बुद्धीर अयुक्तस्य न च अयुक्तस्य भावना न च भावा यतशांती अशांतस्य कुत सुखम. हे थोडक्यात तुम्हाला शांती आणि सुख हवं असेल तर तुम्हाला बुद्धीची गरज आहे, इंटेलेक्टची गरज आहे, विवेकाची गरज आहे, राईट डिस्क्रिमिनेशनची गरज आहे, जे नित्य आणि अनित्य ह्याच्यातला तुम्हाला फरक सांगेल.
आता हे पराज्ञान कशा करता पाहिजे, व्हाय नॉलेज, हे नॉलेज हवं कशाला, पराज्ञानाने काय होणार, ते नॉलेज मिळाल्यामुळे काय होणार, नुसतं कर्म करत राहून होत नाही. तर जेव्हा पराज्ञान मिळतं तेव्हा तुमची चुकीची कर्म किंवा कर्मबंधनं सगळी जळून जातात. म्हणूनच ते म्हणतात यथा एधांसी समिदाग्नी भस्मसात कुरुते अर्जुन. म्हणजे जे समिधा, जे यज्ञातल्या ज्या लाकडं बिगडं असतात ते समिधा टाकून कशी जळून राख होऊन जाते, तसं ज्ञान मिळालं, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. त्या ज्ञानाच्या अग्नीनी, त्या नॉलेजनी, पराज्ञानानी तुमची सगळी कर्म जळून सीड्सलेस तुमची समाधी प्राप्त व्हायला मदत होते. त्याचबरोबर तुम्हाला काय होतं, कुठलंही दुःख आणि इच्छा ह्याच्या पलीकडे जाता तुमचं समत्व भावना येते आणि तुम्हाला पराभक्ती लाभते. म्हणजे जेव्हा तुम्हाला ब्रह्मज्ञान, पराज्ञान प्राप्त होतं तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समसर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते परा. पराज्ञान प्राप्त झालं की चिंता, दुःख, इच्छा, अपेक्षा सगळ्या गायब होऊन जातात. सगळ्यांना तुम्ही समत्वाच्या भावनेने बघायला लागता आणि तुम्हाला माझी पराभक्ती मिळते. जी पराभक्ती मिळाल्यामुळे तुम्ही भगवंताला खरोखरीच जाणून घेऊ शकता. हे झालं ज्ञान योगातून परमात्म्याकडे पोचण्याचा मार्ग. जेव्हा तुमच्याकडे समत्व भावना आली, पराज्ञान मिळाल्यावर ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समसर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते परा. आता समसर्वेषु भूतेषु जे आहे हे तुम्हाला ब्रह्मज्ञान मिळाल्यावर सगळ्यांना तुम्ही सेम बघायला लागलात, अरे सगळे मीच आहे, त्याच्यात काहीच वेगळं नाहीये. कर्मयोगात उलट आहे. पहिले समत्व आणा तुमच्यात, मग तुम्हाला ब्रह्मज्ञान मिळेल. त्याच्याकरता 11 श्लोक मी शोधलेत, अजूनही असतील भगवद्गीतेत. 11 श्लोकात समत्व कसं आहे ते आपण शेवटच्या पाठमध्ये ज्ञानयोगात बघणार आहोत, म्हणजे पुढच्या वेळेला. त्या 11 श्लोकात समत्व भावनेने कसं वागा, सगळ्या गोष्टीत स्थितप्रज्ञ, आनंदाने हुरळून जाऊ नका, दुःखात डाऊन होऊ नका, शत्रू असो, मित्र असो, तुमचा अपमान हो, मान हो, थंड असो, गरम असो, सगळ्या ह्याच्यात समत्व कसं ठेवा. मग तो पंडित असो, कुत्रा असो, या कुत्रा खाणारा असो, इथपर्यंत पण त्याच्यात श्लोक दिलेले आहेत. शुनिश्चैव शोपाकेच, शोपाके म्हणजे कुत्रा खाणारा, ते आपण पुढच्या ह्याच्यात बघूया. तर ही समत्व का महत्वाचं आहे त्याच्याकरता 11 पॉईंट केलेला आहे. बरं, हे पराज्ञान मिळाल्यामुळे काय होतं, तुमची पाप नाहीशी होतात, तुमची खूप कृत्य सगळी नाहीशी होऊन जातात, तुमचा सेल्फ कंट्रोल येतो. म्हणून ते म्हणतात लभन्ते ब्रह्मनिर्वाणम. म्हणजे ब्रह्मनिर्वाण तुम्हाला प्राप्त झाल्यावर ऋषया क्षीण कल्मषा, म्हणजे ऋषी जे असतात त्यांना ब्रह्मनिर्वाण प्राप्त होतं तेव्हा त्यांची कल्मश, पाप सगळी धुतली जातात, क्षीण होऊन जातात. क्षीण कल्मषा लभन्ते ब्रह्मनिर्वाणम ऋषय क्षीण कल्मषा छिन्न द्वैधा, म्हणजे त्यांची द्वंद्व जी असते परिस्थिती, ड्युअलिटी, ती कट होऊन जाते. छिन्न द्वैधा यथात्मानम, सेल्फ कंट्रोल येऊन जातो. सर्व भूत इथे रता, सगळ्यांसाठी ते चांगलं काम करायला सुरुवात करून टाकतात. आता याच्यात जेव्हा तुम्हाला पराज्ञान प्राप्त होतं तेव्हा ते परत गायब होण्याची भीती असते का? श्रीकृष्ण म्हणतात काळजी करू नका. तुम्ही दूध बघितलंय, त्या दुधाला तुम्ही ताकात बनवलं, दह्यात बनवलं आणि नंतर ते घुसळलं आणि लोणी तयार केलं. आता ते लोणी तुम्ही दुधात टाका, ताकात टाका, पाण्यात टाका, ते लोणी परत काही मिक्स होत नाही, लोणी लोणीत राहतं. तसं एकदा ब्रह्मज्ञान तुमच्याकडे आलं की परत काही ते तुम्हाला सोडून जाणाऱ्यातलं नाहीये. म्हणून ते म्हणतात एषा ब्राह्मी स्थिती प्राप्त, ही ब्राह्मी स्थिती, ब्रह्मज्ञान असलेली स्थिती मिळाली. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैना प्राप्य विमुह्यते, म्हणजे कधीही काही झाल्यामुळे कोणाचीही निघून जात नाही. स्थित्वा अस्यम अंतकालेपि, ही ब्राह्मी स्थिती जेव्हा तुमच्या शेवटच्या क्षणी मरणाच्या, या शरीराच्या मरणाच्या वेळी जेव्हा टिकते, स्थित्वा अस्यम अंतकालेपि ब्रह्मनिर्वाण मृच्छते. याच्या संदर्भात 4-5 श्लोक आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी सेम मॅटर एक्सप्लेन करतायत की ही ब्राह्मी स्थिती, परमज्ञान अंत काळात जेव्हा तुमच्या बरोबर असतं तेव्हा तुम्हाला मुक्ती मिळून जाते. मग या पराज्ञानाचे फायदे काय, की तुम्हाला मुक्ती मिळते, तुमचं लोण्यासारखं असतं, ते परत कधी गायब होत नाही, तुमचं
तुमची पापं धुतली जातात, तुम्हाला सेल्फ कंट्रोल येतो, तुमच्यात इक्वॅनिमिटी समत्व भावना येते, पराभक्ती येते, दुःख जातात, इच्छा जातात, तुमची बंधनातून तुम्ही मुक्त होऊन जाता. पण हे पराज्ञान मिळालं तरी देखील हे पराज्ञानी लोक अज्ञानी लोकांचं ज्ञान तोडत नाहीत. बऱ्याच वेळेला अज्ञान तोडण्याच्या भानगडीत पडत नाही आणि एकदम शॉक बसू शकतो. म्हणून ते म्हणतात बुद्धिभेदम न जनयेत अज्ञानाम कर्मसंगीनाम. जे कामाशी अटॅच लोक आहेत, अज्ञानी आहेत, अशा लोकांचं हे पराज्ञानी तोडत नाही. मग काय करतात ते? जोशयेत सर्व कर्माणी विज्ञान युक्त समाचार. श्रीरामांना श्रीकृष्णाला पराज्ञान प्राप्त असताना ते केवळ प्रवचन देत नाही बसले, ते जोश पूर्णपणे आपलं कर्म करत राहिले, कर्मयोग करत राहिले. अज्ञानी लोकांसाठी आदर्श घालून द्यायला की तुम्हाला डायरेक्ट ज्ञान मिळवण्याची पात्रता नाहीये, तर तुम्ही कर्मयोग करा, म्हणजे फास्ट तुम्ही लवकर या पराज्ञानापर्यंत पोहोचाल. नुसतंच कर्म केलं तर वेळ लागेल. कर्मयोगात कसं करावं, ते जोशपूर्ण कसं करावं, हे श्रीकृष्ण वारंवार समजावून सांगतायत. जोश येईल, उत्तिष्ठ, जोरात कामाला लाग, युद्धस्व विगत ज्वर, असे जे पुढे आपण एकदम घेणार आहोत ते श्रीकृष्ण फोर्सफुली सांगतायत की लवकर कर, जोरात कर, पुरुषार्थासारखा व्हा. आता शेवटचा प्रश्न आणि जिथे आपला आजचा टॉपिक संपतो. पहिला प्रश्न होता काम कशाला करा, दुसरा प्रश्न होता कर्मयोग कशाला, फास्ट अप्रोच, तिसरा प्रश्न होता बुद्धी कशाला, चौथा प्रश्न होता पराज्ञानाचा काय फायदा, आणि आता लास्ट प्रश्न वाय वर्क विथ राईट कॉन्शियसनेस. राईट कॉन्शियसनेस, जेव्हा तुम्ही चाकू बघितला, सुरी बघितली, तर ती जर तुमच्या मनात चांगला कॉन्शियसनेस असेल तर तुम्ही केक कापाला, अन्न बनवाला किंवा ऑपरेशन मध्ये पेशंटचा जीव वाचवायला वापराल. पण तुमचा कॉन्शियसनेस बिघडला असेल तर कोणाला धमकवाला, खुपसाला, ठार मारायला देखील वापरू शकाल. तुम्ही गाडी चालवताय, कॉन्शियसनेस तुमचा एकदम छान आहे, तुम्ही नीट चालवताय, पण एखाद्याला जीव द्यायचाच आहे आणि तो एकदम डेस्परेटली घुसलाच आणि जीव गेला, तर तुम्हाला कोर्ट ऑफ लॉ मध्ये कुठलीही शिक्षा होत नाही. If it is clearly proven that the person has suicidal tendency and come under your vehicle when there are so many witnesses. पण जर तुम्ही जाणून बुजूनपणे एखाद्याच्या अंगावर घातली तर कोर्टात केस चालते. मग कोण सेलिब्रिटी असला तरी वर्षानुवर्ष चालते, सोडत नाही. म्हणण्याचा उद्देश तिथे इंटेन्शन महत्वाचं असतं आणि ते इंटेन्शन म्हणजे आपलं इंटेन्शन डिवाइन इंटेन्शन हवं. त्या परम सत्याच्या पायी आपलं चित्त ठेवून जे चेंजलेस आहे, ट्रूथ आहे, परमात्मा आहे, तो जे डिवाइन कॉन्शियसनेस आहे तिकडे ठेवून काम करणं, तेव्हा काय फायदा होतो ते आपण बघतोय. किती आहेत ते 8 पॉइंट आहे. डिवाइन कॉन्शियसनेस मध्ये राहून काम म्हणजे काय करायचं ह्याच फक्त स्पष्टीकरण आहे. तर आता हे जे काय ते कशा करता करायचं सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि ह्याचं उत्तर श्रीकृष्णाने दिलंय. समासे नैव कौंतेय, म्हणजे या सगळ्याचा गोषवारा कौंतेय अर्जुना हाच आहे. कुठला? तर सिद्धी प्राप्तो यथा ब्रह्म. सिद्धी म्हणजे नैष्कर्म्य सिद्धी, जी कर्मयोगातून तुम्हाला प्राप्त होते. तुमचं कर्म बंधनकारक राहत नाही, त्याला नैष्कर्म्य सिद्धी म्हणतात. त्याला ती सिद्धी म्हणून शॉर्ट घेतलाय, कारण का आधी ते श्लोक मी घेत नाहीये, नाहीतर फार वाढेल. सिद्धी प्राप्तो यथा ब्रह्म, नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झाले किंवा ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. हे कसं काय शक्य होतं? तथा नोती निबोध मे, हे थोडक्यात मी तुला सगळं सांगतो की सिद्धी, नैष्कर्म्य सिद्धी कशी प्राप्त करायची किंवा ब्रह्मज्ञान कसं प्राप्त करायचं. समासे नैव कौंतेय, थोडक्यात गोषवाऱ्याने अर्जुना समजून घे. निष्ठा ज्ञानस्य या परा, म्हणजे जे पराज्ञान आहे त्याच्या पायी निष्ठा ठेवून तुझं डिवोशन त्या सत्यापायी ठेवून तू काम कर. तुला नैष्कर्म्य सिद्धी आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ते याच्यावर आपण जर बघितलं तर आपण सात्विक ज्ञान, राजसिक ज्ञान, तामसिक ज्ञान, सात्विक बुद्धी, राजसिक बुद्धी, तामसिक बुद्धी ह्याच्यावर जे आपण घेतलं होतं, तर त्याच्यात सात्विक ज्ञान काय सांगतं? सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते. सगळ्यांना एकत्रच समजा, त्यांच्यात वेगवेगळे भाव आहेत असे समजू नका, एकच भाव आहे.
सर्वभूतेषु येनैकं भावम् अव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम. म्हणजे युनिटी इन डायव्हर्सिटी इज सात्विक ज्ञान. अविभक्तं विभक्तेषु, युनिटी इन डायव्हर्सिटी, हे जो बघतो तो सात्विक ज्ञान. तो त्या परम ज्ञानाशी स्थित आहे. सगळ्यांमध्ये एकच अंतरात्मा आहे. त्वयि अन्यत्र एक विष्णू, हे जे शंकराचार्य चरपट पंचनिकेत सांगतात. सगळ्यांच्यात आपण एकच आहोत. यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैव भूत विजानत. सगळ्यांच्यात मीच आहे, तूच आहे, हे जो समजून चालतो ते सात्विक ज्ञान, दॅट इज राईट कॉन्शियसनेस. जे राजसिक ज्ञान होतं ते म्हणजे काय, सगळे वेगवेगळे आहेत. राजसिक बुद्धी काय सांगते की नक्की काय चांगलं खरं खोटं माहिती नाही. सात्विक बुद्धी ही सात्विक ज्ञानाला पूरक असते, जी तुम्हाला नित्य आणि अनित्य ह्याच्यातला फरक सांगते. तर सात्विक बुद्धी सांगते प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्ये भयाभये बंध मोक्ष जया विद्धी बुद्धी सापार्थ सात्विकी. तर कुठल्या गोष्टीत तुम्ही बंधनात अडकाल, कुठल्या गोष्टीत तुम्हाला मुक्ती मिळेल, हे डिफरन्सिएशन जिथे कळतं तिथे तुम्हाला सात्विक बुद्धी येते. राजसिक बुद्धी कन्फ्युज्ड आहे. अधर्म काय, धर्म काय, कार्य काय, अकार्य काय याच्यात क्लिअर नाहीये. ती राजसिक बुद्धी झाली, जी अर्जुनाची झालेली होती. नक्की मी मारू नको मारू काय करू. आणि तामसिक बुद्धी दुर्योधनाची झाली होती. अधर्म हाच धर्म, हा जो समजतो तो तामसिक बुद्धीचा. तर आपल्याला सात्विक बुद्धी घेऊन सात्विक ज्ञानाने काम करायचं आहे. तर हे सात्विक ज्ञान आपल्याकडे जेव्हा पराज्ञान येतं तेव्हा मनातल्या सगळ्या शंका गायब होऊन जातात. तुम्ही कर्मयोगात काम करायला लागता आणि बंधनं सगळी नाहीशी होतात. थोडक्यात योग संन्यस्त कर्माणी ज्ञान सच्छिन्न संशयम आत्मवंतम न कर्माणी निबंधन्ति धनंजय. म्हणजे योगात संन्यासी वृत्तीने तुम्ही कामं केली, कर्म सगळी सोडून दिली, ज्ञान सच्छिन्न संशय. आता ज्ञान तुम्हाला मिळालेलं आहे, त्याने सगळे संशय डाऊट तुम्ही तोडून टाकलेले आहेत. आणि अशा ह्याच्यात ते खरोखरीच कुठलं काम करत नाही, कारण कर्म तुम्हाला बंधनकारक राहत नाही. दुसरं त्यांनी दिले तस्मात् अज्ञान संभूतम रुचितम ज्ञानासीनात्मनः. म्हणजे त्या अज्ञानातून तयार होणारे जे डाऊट आहेत ते सगळे तुमच्या हृदयात निर्माण झालेल्या ज्ञानाने कापून टाका, त्या तलवारीने कट करून टाका. आणि चित्वैन संशयम योगम आतिष्ठोतिष्ठ भारत. अशा कट करून सगळे डाऊट काढून योगात राहून उठून राहा अर्जुना आणि कामाला लाग. त्याच्यावर एक गोष्ट सांगतो, हे जे डाऊट कट करा म्हणतात, कट असेंडर. तुमच्या तलवारीने ते डाऊट काढा. तलवार कुठली, ज्ञानाची. तर याच्यात एक उदाहरण, कुठली गॉर्डियन नॉट म्हणून एक प्रकार होता. तर पर्शियामध्ये पूर्वीच्या काळी एक गॉर्डियन म्हणून गाठ बांधलेली होती. एका बैलगाडीचा तो एक पार्ट असतो त्याला. आणि तिथे त्या गावात त्या देवळाच्या इथे ती गाठ जो सोडवेल तो पूर्ण एशियावर राज्य करेल, अशी ती वदंता होती, पूर्वीपासून आलेली. 4थ्या शतकात अलेक्झांडर तिकडे पोहोचतो आपलं सैन्य घेऊन. एशियावर कब्जा करायला जायचं असतं आणि तो त्या गाठीच्या इकडे पोहोचतो. ही जागा कुठे आहे, एक साधारण 80 किलोमीटर आहे अंकारापासून. अंकारा काय आहे, तुर्कस्तानची राजधानी, तुर्कीची. तर तिथली ही गोष्ट पर्शियातली. ही जी गोष्ट आहे ती पुढची खरी आहे, पण ती गाठ भेट आधीचं थोडं पौराणिक आहे, पण ती गाठ तेव्हा तिथे होती. आणि सगळे सांगतात तू सोडून दाखव, म्हणजे तू आशिया जिंकशील. सिकंदर जातो, तो म्हणतो काय आहे, गाठ सुटली पाहिजे एवढंच आहे ना, अजून काही नाही ना, ते सेपरेट झालं पाहिजे. ओके, तलवार काढतो, एका सप्त्यात ते कापूनच टाकतो. लोकांना वाटतं हा गाठ सोडवण्याचा प्रयत्न करेल, 10 मिनिटं 15 मिनिटं तास 2 तास तो काढतो आणि कापूनच टाकतो. गाठ सोडवत बसणं म्हणजे कर्म करत बसणे. सोडवायला जाम वेळ लागणार. कर्मयोगात आत्मज्ञान झालं, तलवार काढा आणि ती गाठ कापूनच टाका. फास्ट ऍक्शन, लवकर पोहोचाल. ती झाली गार्डियन स्टोरी. आता आपण येऊया, जे इंटेलेक्ट तुम्ही करताय तेव्हा डिवाइन ब्रह्मामध्ये तुमचं चित्त स्थिर पाहिजे. तर कसं करतात, गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसा यज्ञयाचरत कर्म समग्र प्रविलीयते. म्हणजे तुम्ही अटॅचमेंट सोडून द्या, त्याच्यापासून दूर व्हा. ज्ञानावस्थित चेतसा, त्या ज्ञानात तुमचं कॉन्शियसनेस अटॅच ठेवा, ऍब्झॉर्ब ठेवा.
यज्ञासारखं काम करा. काम करताना यज्ञासारखं काम करा, तुम्हाला मुक्ती मिळेल, फ्रीडम मिळेल. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधन, जे मगाशी आपण बघितलं, यज्ञाशिवाय केलेलं कर्मबंधन. त्यामुळे मुक्त संग होऊन अटॅचमेंट शिवाय अर्जुना काम कर. चेतसा सर्व कर्माणी मयी संन्यस्त मत्परम, म्हणजे सगळे कर्म करत असताना माझ्या ठाई तू निष्ठा ठेव, कॉन्शियसनेस ठेव. बुद्धियोगात उपाश्रित मच्चित्तम सततम भव, बुद्धियोगात काम कर, माझ्या ठाई चित्त ठेवून, म्हणजे तुला ब्रह्मपद मिळेल. आता ते म्हणतात काम करत असताना इन्फिरियर कर्म आहे ते सोडून दे. त्याला संस्कृत मध्ये म्हणतात यवरम कर्म. दुरेण यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय. जे इन्फिरियर काम आहे, इन्फिरियर काम कुठलं? इच्छेने काम करणं. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे म्हणून मी काम करतो, त्याला इन्फिरियर कर्म म्हणतात. ते सोडून दे, बुद्धियोगात काम कर. दुरेण यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय. बुद्धौ शरणम अन्विच्छ कृपणा फल हेतवम, म्हणजे तुम्ही बुद्धीनी शरण जा त्या परम ज्ञानाला. जे कृपण आहेत, लालची आहेत, लोभी आहेत, ते मात्र फळाच्या अपेक्षेनेच काम करत राहणार. आता शेवटचे 3 पॉइंट आहेत. ब्रह्मण्याध्याय कर्माणी संगम त्यक्त्वा करोति. हा खूप छान त्यांनी श्लोक दिलेला आहे. जे ब्रह्मण्याध्याय, ब्रह्माच्या ठाई स्थित होऊन जे काम करतायत, संग सोडून देतायत. ब्रह्मण्याध्याय कर्माणी संगम त्यक्त्वा करोति, अटॅचमेंट शिवाय काम करतायत. त्याच्यात ते म्हणतायत लिप्यते नस पापेन, त्याला पाप कधी लागत नाही. जसं उदाहरण त्यांनी दिलंय, कमळाच्या पानावरचा पाण्याचा थेंब पद्मपत्र निवांबसा. कमळाच्या पाण्यावरचा थेंब जसा त्या पानाला चिकटत नाही, सतत इकडे तिकडे असा उडत असतो, त्या प्रकारे जेव्हा तुम्ही ब्रह्माच्या ठिकाणी राहून काम करत असता तेव्हा तुम्हाला कुठलंही कर्माचं बंधन पातक लागत नाही. शंकराचार्य म्हणतात योग रतो वा भोग रतो, संग रतो वा संग होईन. योगात असाल नाही तर भोगात असाल, कोणा बरोबर असाल किंवा एकटे असाल, यस्य ब्रह्मणी रमते चित्त, मन त्या ब्रह्माच्या ठिकाणी ज्याचं आहे, नंदती 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 हवी, तोच आनंदी आनंदी आणि आनंदी राहील. जर तुम्हाला आनंदी राहायचंय तर तुमचं मन त्या ब्रह्माच्या ठिकाणी काम करू दे, आणि तुम्ही योगात असा, भोगात असा, कामात असा, नसा, एकटे असा किंवा सगळ्यांबरोबर असा. सर्व कर्माणी मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी. सर्व कर्म तुम्ही करताय पण मनाने तुम्ही संन्यस्त आहे, ब्रह्माच्या ठिकाणी आहात, अटॅच नाही आहात. तर ह्याला संस्कृत मध्ये खूप छान म्हटलंय, नवद्वारे. शरीराला 9 दार आहेत, 2 2 4 5 6 7, अजून संडास बाथरूम सगळं टोटल मिळून 9 दार आहेत. नवद्वारे पुरे देही, म्हणजे देहाचं गाव बनवलंय. नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कार्य, नैव कुर्वन्न कारयन, म्हणजे या शरीरात 9 दाराच्या शरीरात या गावात तुम्ही राहत असताना तुम्ही कुठलेही कर्म करत नाही आहात किंवा कोणालाही खराला भाग पाडत नाही आहात. जेव्हा तुम्ही संन्यस्यास्ते सुखम वशी, सर्व कर्म करून देखील मनाने तुम्ही संन्यस्त आहात. पुढे कबीरांनी खूपच छान दोहा दिलाय. त्या एकाच दोह्यामध्ये आजच्या पूर्ण लेक्चरचं सार मला मिळालं आणि मला खूपच आनंद झाला जेव्हा मी तो अभ्यासला. तेव्हा तो जरी तुम्ही लक्षात ठेवला तरी आजचं काम झालं, एवढं मी खात्रीने सांगू शकेन. तर तो दोहा असं आहे, खेड्यावरची बाई हांडा घेऊन चालले पाण्याचा घागरीचा पूर्ण भरलेल्या, ती डोलतीये, हसतीये, बोलतीये. आता त्याची भाषा इतकी क्लिष्ट आहे की तुम्हाला शब्दांचा अर्थ कळणार नाही, म्हणून मी डायरेक्ट ट्रान्सलेशन सांगतोय. ती बोलतीये, हसतीये, डोलतीये, चालतीये, सगळ्यांची बोलतीये, तिचं काम करतेय, पण तिचं लक्ष त्या घागरीतल्या पाण्याकडे आहे. तसं त्या ब्रह्माच्या ठाई तुमचं लक्ष ठेवून तुम्ही तुमची कर्म करा, पण लक्ष चित्त तिकडे असू दे. जे योग रतो वा भोग रतो, संग रतो वा संगवीन मध्ये सांगितलेलं आहे. त्या घागरीचं उदाहरण नेहमी लक्षात ठेवा, चित्त नेहमी तिथे असू दे. श्रीकृष्ण ह्याच्या पुढे जाऊन सांगताय की नुसतंच डोलत चालत हसू नको,
काय कर, मयी कर्माणी मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्याध्यात्म चेतसा, माझ्या पायी सगळी कर्म सोडून दे आणि चित्त माझ्याकडे ठेव. निराशी निर्ममो भृत्वा, म्हणजे कुठली आशा अपेक्षा न करता, हे माझं हे तुझं न करता, निर्ममो निराशी निर्ममो भृत्वा युद्धस्व विगत ज्वर, युद्धाला लाग, विगत ज्वर म्हणजे माझा तुझ्याच्या तापात जाऊ नको, त्या ताप सोडून दे, अशा अपेक्षा आणि फळाचा, आणि युद्धाला लाग, हे श्रीकृष्ण सांगतायत. जसं इथे सांगतात आतिष्ठोतिष्ठ भारत, इथे सांगतात युद्धस्व विगत ज्वर, म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी चित्त ठेवून रटाळपणे कर्म करू नको, कर्मयोग जोश पूर्णपणे कर. सर्व कर्माने, आता शेवटचे 2 पॉइंट आहेत जे आपण परत सांगड घालायला जातोय. ज्ञान योगाने देवाचा प्रसाद, देवाची ग्रेस, गॉड्स ग्रेस मिळते, कर्मयोगाने गॉड्स ग्रेस मिळते, हे आपण आता संबोधतोय. सर्व कर्माणी अपि सदा कुर्वाणो मत व व्यपाश्रय मत प्रसादात अवाप्नोति शाश्वतम पदमव्ययम, म्हणजे सर्व कर्म करताना माझ्या पायी निष्ठा ठेवून जेव्हा करशील तेव्हा गॉड्स ग्रेस तुला मिळेल. त्याच्या कर्मयोगातून जाताना श्रीकृष्ण सांगतात राग द्वेषो वियुक्तैस्तु विषयान इंद्रियेश्वर, म्हणजे अटॅचमेंट, एव्हर्जन, लाईक्स, डिसलाईक्स सगळे दूर कर. टोटल कर्मयोगात ये. आत्मवश्य विधेयात्मा, म्हणजे स्वतःला पूर्ण नियंत्रणात आण, सेल्फ कंट्रोल आण, आणि तुला प्रसाद लवकर मिळेल. प्रसादम अधिगच्छति, म्हणजे तुम्ही ज्ञानयोगातून तिकडे पोचा, कर्मयोगातून तिकडे पोचा, शेवटी तुम्हाला ग्रेस ऑफ गॉड मिळणार. तर इथून आपण सुरुवात केली आणि इथपर्यंत पोहोचलो. पुढच्या वेळेला प्रॅक्टिकल ज्ञानयोग काय आहे, म्हणजे त्या सगळ्या कॉन्शियसनेसनी तुम्ही काय काम करणार, ह्याच्यात एक 8 पॉइंट आहे. दॅट विल बी एंड ऑफ ज्ञानयोग. तर आपण सुरुवात केली ज्ञान, विज्ञान, पराज्ञान, विवेक, डिस्क्रिमिनेशन, माया, ग्रेस ऑफ गॉड, अविद्येचं आवरण, मग मायेतून बाहेर काया, सेम डायरेक्शन, सगळे माझ्याच वाटेने येत आहेत, सेम रिझल्ट. सांख्य योग गेला तरी एकच फळ आहे. काम कशा करता करा, कर्मयोग कशा करता करा, बुद्धीचं काय महत्व, पराज्ञानाचं काय महत्व, आणि वर्क विथ राईट कॉन्शियसनेस का, तर हे आपण आज सगळं बघितलं. आता आपण बसायला नाही शेवट. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मत द्यावे, असायदान हे जे कळाची व्यक्ती सांडो, तया सत्कर्मी रतिवाणो, भूता परस्परा पडो, मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जापो, विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो, तो जे वाचील तो ते लाहो, प्राणी जात